नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गवळआळीमध्ये रंगले देवदानव युद्ध। पेटते निखारे फेकण्याची अनोखी परंपरा आजही सुरू। शिमगा म्हटलं की नाना तऱ्हेचे खेळ खेळले जातात, तर काही ठिकाणी गावदेवीच्या पालख्या नाचवण्याची परंपरा आहे। यामध्ये महाडचा शिमगा जरा हटकेच असून शहरातील गवळआळीत चक्क देवदानवांची युद्धच खेळले जात आहे। होळी दहन झाली की या ठिकाणी ग्रामस्थांमधील 2 गटात देवदानवांचे प्रतिकात्मक युद्ध खेळले जाते। या युद्धात होळीतील पेटती लाकडे, निखारे एकमेकांवर फेकण्याची परंपरा आहे। हे अनोखे युद्ध पाहण्यासाठी हजारो महाडकरांची तुफान गर्दी उसळते। कोकणातला शिमगा उत्सव म्हणजे सूरमाडाची होळी, सजलेली ग्रामदेवतांची रुपडी, ग्रामदेवतांची पालखी, ढोल ताशे वाद्य नृत्य, पारंपरिक खेळ असा भरगच्च कार्यक्रम असतो। मात्र असे असले तरी शिमगा उत्सवाची प्रत्येक गावाची निरनिराळी परंपरा पाहायला मिळते। विविध गावांतून ढोलवादन, पालखी नाचवणे तसेच लपवलेला नारळ, शेरणीचा प्रसाद शोधण्याची स्पर्धा सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते। महाड शहरातील गवळआळीत तर देव आणि दानवांचे प्रतिकात्मक युद्ध पेटते व दोन्ही बाजूने पेटते निखारे फेकण्यात येतात आणि या खेळात कुणीही जखमी अथवा भाजला जात नाही। ही एक दैवी शक्तीच म्हणावी लागेल। अनेक वर्षाची ही परंपरा आजही तंत्रज्ञानाच्या युगात सुरू आहे। गावागावात होळी पारंपरिक पद्धतीने लावल्या जातात। होळी उभारली जाते व ती वरती कोंबडीचे पिल्लू अडकवले जाते। होम लागल्यानंतर कोंबडी पळवण्यासाठी खेळ सुरू होतो, अशी ही आख्यायिका आजही सांगितली जाते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, महाड।